नवापूर तालुक्याचे तहसीलदार व नायब तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हणू रामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वळवी यांनी ते स्वतः तहसील कार्यालय येथे फौजदारी लिपिक असल्याचे भासून तक्रारदार व त्यांच्यासोबतचे इतर 12 जण अशा 13 लोकांविरुद्ध दाखल गुन्ह्यातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे 13 लोकांचे एकूण 13,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 10,000 घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली। यापैकी 7,000 रुपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडून घेतले असल्याने उर्वरित 3,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते। तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम 3,000 रुपये आरोपी याने तहसील कार्यालय नवापूर येथील महसूल शाखेत पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले। त्याच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988चे कलम 7(अ) सह भारतीय दंडविधान कलम 170 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच प्रकरणात लाचेची मागणी करणे व प्रोत्साहन देण्याकामी आरोपी महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील, नवापूर।